होते आणि या मुंबईकरांना जीवन जगत असताना अडचण निर्माण करत होते, कारण आंदोलनाची परवानगी ही आझाद मैदानापुरती होती, पण पूर्ण मुंबईचा जो कुलाबाचा पट्टा आहे, जो दक्षिण मुंबई ज्याला आपण म्हणतो, त्या पूर्ण पट्ट्यामध्ये नासधूस करणे, धिंगाणा करणे असं सर्व टीव्हीवर सर्व महाराष्ट्र पाहतोय, देश पाहतोय। आणि हे सर्व असताना हे लोकांना सांगितलेलं कळत नव्हतं, पोलिसांचे आदेश ते ऐकत नव्हते, हायकोर्टाचे आदेश आल्यानंतर सुद्धा ते म्हणत होते की आम्ही इथून जाणार नाही। तर ज्यावेळेस ज्याला जे औषध लागू होतं ते औषध लागू केलं जातं, त्या पद्धतीनं त्यांना कागद दिल्यानंतर ते जातात, ही त्यांची आजपर्यंतची परिस्थिती आहे आणि यामागचा अनुभव आहे। त्यामुळं त्यांना काल एक परिपत्रक दिलंय, त्या परिपत्रकाचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, नोंदींचाही काही संबंध नाही। मंत्रालयातून रोज असे हजारो परिपत्रक, प्रत्येक साधा 5 लाख रुपयांचा सिमेंट रोड जरी केला तर ते कालच्यासारखंच एक परिपत्रक निघतं। तेच परिपत्रक त्यांना दिलंय आणि त्याच्यावरच गेल्या वर्षी देखील त्यांनी गुलाल उधळला वाशीमध्ये, काल सुद्धा त्यांनी गुलाल उधळला।